नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नगर परिषद नगरपंचायत यांचं प्रत्यक्ष मतदान हे आज पार पडतं आहे. अनेक ठिकाणी हे मतदान अगदी वेळेमध्ये संपेल, म्हणजे जी काही मतदानाची वेळ असते 5:30-6 या वेळेमध्ये ते संपेल. पण काही ठिकाणी कदाचित मतदानाची वेळ ही वाढवण्यात सुद्धा येईल, कारण अनेक ठिकाणी असं झालेलं आहे की मशीनमधल्या काही बिघाडामुळे एक दीड तास हा त्या मतदान केंद्रावर मतदारांना तिष्ठत थांबावं लागलं. त्यामुळे त्या ठिकाणची वेळ जी आहे ती कदाचित 1-1.5-2 तासांनी ही वाढवली सुद्धा जाऊ शकते. पण एकूण आजच्या दिवशी या दोन्ही म्हणजे नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठीचं जे मतदान आहे ते आजच्या दिवशी संपूर्ण पार पडेल. खरं तर याचा निकाल हा लगेचच उद्या म्हणजे 3 डिसेंबरला लागणार होता, पण नागपूरच्या हायकोर्ट खंडपीठानं या बाबतीमध्ये आजच एक निर्णय दिलेला आहे की याचा जो निकाल आहे तो 21 डिसेंबरला लागणार आहे. यामागचं कारण असं आहे की 20 डिसेंबरला नगर परिषद नगरपंचायतीच्या अशा काही जागांच्या बाबतीमधल्या मतदान होणार आहे की ज्या जागेंवर ज्या प्रभागांसाठी आक्षेप घेण्यात आला होता, ते म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की आरक्षण जे आहे या आरक्षणाची टक्केवारी वाढलेली होती. त्यामुळे त्या ज्या प्रभावित सगळ्या जागा आहेत याचं मतदान हे 20 डिसेंबरला होत आहे. मग खंडपीठाने असा निर्णय दिलेला आहे की जर समजा आज उद्या याचे निकाल लागले, आता आज जे मतदान होत आहे तर त्याचा प्रभाव हा 20 डिसेंबरच्या मतदानावर सुद्धा होऊ शकतो, त्या निकालाचा परिणाम. आणि म्हणून आता एकत्रित सगळाच निकाल जो आहे तो 21 डिसेंबरला लागणार आहे. त्यामुळे 21 डिसेंबरच्या तारखेकडे आपलं सगळ्यांचं लक्ष असणारच आहे. पण आज मतदान हे पूर्ण होत आहे. आता मतदानाचा हा पहिला टप्पा पूर्ण होत असताना अनेक प्रश्न खरं तर मनामध्ये आता उद्भवलेले आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ही जी निवडणूक आहे ही निवडणूक नेमकी कुणामध्ये झालेली आहे. हा एक खूप गोंधळात टाकणारा खरं तर प्रश्न आहे आणि अनेक जण या बाबतीमध्ये प्रश्न विचारत असतात. मलाही अनेक जण मेसेज करतात, कधी फोनवर बोलतात की नेमकं कोण विरुद्ध कोण लढत आहे. कारण एक साधारणतः आपल्याला ढोबळमानाने माहिती आहे की आता या राज्यामध्ये सत्तेवर आहेत महायुती, विरोधात आहे महाआघाडी. महाआघाडी विरुद्ध महायुती असं खरं तर एक चित्र निर्माण व्हायला पाहिजे होतं, पण तसं नाही आहे. तुम्ही जर ही पूर्ण निवडणुकीचा जर प्रचार निवडणुकीचं हे सगळं तंत्र जर बघितलं असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, ते म्हणजे महाविकास आघाडी ही तर या प्रचाराच्या रणधुमाळीपासून दूरच आहे. मग प्रचारामध्ये एकमेकांच्या विरुद्ध कोण लढतंय तर महायुतीतले मित्र पक्षच लढतायत. म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना ही भाजपच्या विरुद्ध आहे आणि भाजप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात आहे. म्हणजे त्यातून जर अगदी आपण उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्याकडे कोकणातल्या मधलं जे उदाहरण आहे ते अगदी आपल्याला ताजं लक्षात येईल. आणि अशी स्थिती राज्यामध्ये जवळपास सगळीकडे आपल्याला बघायला मिळते. काही ठिकाणी तर शिवसेनेनी म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनी काँग्रेसबरोबर युती केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर युती केली आहे. काही ठिकाणी भाजप आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी अशी युती झाली आहे, पण त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला ठेवलंय. एकमेकांच्या विरुद्धच महायुतीतलेच पक्ष, सत्तेतलेच पक्ष पण एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकले आणि त्यांनी एकमेकांच्या विरोधामध्ये प्रचारही केला. आता दुसरा प्रश्न याच्यातनं निर्माण होतो की या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये विरोधक म्हणून जे खरे आहेत महाविकास आघाडी ही कुठे आहे? कारण ही कुठेच दिसली नाही आहे. काँग्रेस हे तर स्वतंत्र म्हणजे ते महापालिकेत तर स्वतंत्र स्वबळावर लढणार आहेत, त्यामुळे ती एक चर्चा झाली. पण आत्ताच्या नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस काही ठिकाणी अगदी तुरळक रस्त्यावर उतरलेली आपल्याला बघायला मिळाली. पण म्हणावे तसे जे त्यांचे नेते आहेत ते प्रचारामध्ये फारसे दिसलेले नाहीत. म्हणजे अगदी त्यांचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सुद्धा तुम्हाला कुठे दिसलेत का असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. इतके तुरळक त्यांची लोक सगळी प्रचारामध्ये उतरलेली आपल्याला बघायला मिळत आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये आपण बोललो तर जवळपास ही मंडळी प्रचारात नाहीच आहेत असंच चित्र या
नगर परिषद नगरपंचायतीच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळालं। मग हा प्रश्न येतो की विरोधक हे या प्रचारापासून दूर का राहिलेत, हे या निवडणुकीपासून इतके अलिप्त का राहिलेत, का त्यांनी असं मनाशी ठरवूनच टाकलं की ही निवडणूक ही आपल्यासाठी नाहीच आहे, या निवडणुकीमध्ये आपण काही यशस्वी होणारच नाही आहोत असं समजून हे पक्ष प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उतरले नाहीत, की आणखीन काही यामागची कारणं आहेत, ही सगळी बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमधनं। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये योग्य की अयोग्य हे जरूर टाका, म्हणजे शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, अगदी काँग्रेस आहे किंवा महाविकास आघाडी आपण म्हणूयात, हे या प्रचारापासून लांब राहिलेले आपण बघतो। हे कितपत योग्य आहे, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे हे जरी आपण मान्य केलं तरी यांचे जे प्रमुख नेते आहेत यांचे चेहरे हे प्रचारामध्ये दिसायला पाहिजे होते, जे की दिसले नाहीत। हे कितपत योग्य आहे हे तुम्हाला मान्य आहे किंवा नाही हे जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर मंडळी, आता या सगळ्याची मी जे आता प्रश्न विचारला याचं जे उत्तर आहे हे संजय राऊतांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये दिलेलं आहे। संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये असं म्हणतात, कारण या प्रश्नाचा बडीमार हा निश्चितच झालेला आहे। गेल्या 2 दिवसापासून ही चर्चा आहे की उद्धव ठाकरे आहेत कुठे, शरद पवार या सगळ्यापासून लांब राहिले कारण त्यांची प्रकृती आणि त्यांचं वय बघता ते लांब राहिले असतील, पण जयंत पाटील कुठे प्रचारात दिसत नाही आहेत, सुप्रिया सुळे कुठे दिसलेल्या नाही आहेत, रोहित पवार कुठे दिसलेले नाही आहेत, ही मंडळी सुद्धा का प्रचारामध्ये दिसत नाही आहेत, किंवा हे त्यांच्या मतदारसंघातच अडकून पडलेले आहेत का, इतर ठिकाणी ते प्रचारामध्ये का नाही गेले, हा सगळा एक प्रश्न जेव्हा येतो। आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये तर हा प्रश्न येतो, कारण आज उद्धव ठाकरेंच्या पक्षाला ज्या पद्धतीने पुढे जाण्याची गरज आहे, एका लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातनं आपल्या पक्षाच्या बांधणीकडे बघण्याची गरज आहे, असं असताना उद्धव ठाकरेंची शिवसेना ही इतकी बॅकफूटवर का राहिली आहे, उद्धव ठाकरे का आज प्रचारामध्ये उतरले नाहीत। जर समजा उद्धव ठाकरेंना जाता येत नसेल तर आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांपर्यंत का पोहोचले नाहीत, हा एक प्रश्न आहे। त्यामुळे असे अनेक प्रश्न जे आहेत याच्यावर संजय राऊतांनी एक ट्विट केलं आणि संजय राऊत असं म्हणतात की नगर परिषद नगरपंचायत ही कार्यकर्त्यांची, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात। ते स्थानिक पातळीवर ज्या पद्धतीची तिथली गरज आहे तशी समीकरणं ते बांधत असतात, निवडणूक लढवत असतात। त्यामुळे ही निवडणूक ही कार्यकर्त्यांवरच सोडायची असते, असं ट्विट संजय राऊतांनी केलं आहे। पण याला उत्तर जे दिलेलं आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आणि दोन्ही गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत। देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की ही जरी कार्यकर्त्यांची निवडणूक असली तरी तोच कार्यकर्ता जो 5 वर्ष आपल्याला आमदारकीसाठी खासदारकीसाठी आपल्यासाठी रस्त्यावर उतरत असतो, तो अनेक सभांमधनं आपल्यासाठी पळत असतो, वेळ प्रसंगी तो चादरी उचलणं, तिकडे खुर्च्या लावणं, ही सगळी कामं तो करत असतो, ज्या कार्यकर्त्यासाठी ही निवडणूक असते। आणि मग त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या की त्याला एक अपेक्षा असते की या निवडणुकीमध्ये आपल्याला संधी मिळेल, आपण सुद्धा नगरसेवक होऊ, आपण सुद्धा जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून जाऊ शकतो। मग अशा काळामध्ये त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण आहोत, त्याला तो आधार वाटावा, यासाठी प्रत्येकानं निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उतरणं हे गरजेचं आहे। त्या कार्यकर्त्याची भावना किंवा त्याला हे दाखवून देणं की आम्ही तुझ्या बरोबर आहोत, तू आम्हाला जेव्हा 5 वर्ष मदत करतोस तेव्हा आज आम्ही तुझ्यासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत, प्रचारासाठी तुझ्या गावामध्ये आलेलो आहोत। हा देखील मुद्दा जो आहे तो अत्यंत विचार करण्यासारखा आहे। आज काही ठिकाणी आपल्याला ठाकरे गटाचे मग सुषमा अंधारे असतील किंवा दानवे असतील, अंबादास दानवे असतील किंवा इकडे विनायक राऊत असतील, हे काही ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणीच प्रचारामध्ये दिसलेत, म्हणजे काही ठिकाणी ते गेलेले आहेत, कार्यकर्त्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत। हे वगळता, हे चित्र वगळता जे मोठे मंडळी आहेत, नेते आहेत, म्हणजे उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, अनिल परब असतील, हे कुठेही आपल्याला जाताना दिसलेले नाहीत। संजय राऊतांची
प्रकृती आता जरी ते पत्रकार परिषद जरी त्यांनी घेतलेली असली, त्यांची तब्येत जरी आता ठीक झालेली असली, तरी अजून इतके ते सक्षम झालेले नाही आहेत की ते प्रचारामध्ये धावतील. तर त्यामुळे त्यांची एक गोष्ट वेगळी आहे. पण मग ही मंडळी प्रचारापासून लांब का राहिली, हा मात्र प्रश्न नक्की भेडसावतो. आता दुसरीकडे जर आपण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या बाबतीत जर विचार केला, हे पक्ष सत्तेतले पक्ष आहेत, महायुतीतले पक्ष आहेत. पण आज तिघही ज्यांची मी नावं घेतली, हे तिघही जण अक्षरशः पायाला भिंगरी लागल्यासारखे या प्रचारामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाताना आपल्याला बघायला मिळालेले आहेत. हा फरक आपल्या लक्षात येईल. म्हणजे एकनाथ शिंदेंनी तर जवळपास 54 सभा या घेतलेल्या आहेत. काही ठिकाणी म्हणजे कोकणात अशी स्थिती, ते कोकणात असताना त्यांनी जवळपास 5 सभा घेतल्या आहेत आणि 6वी सभा घ्यायची होती, कारण 10 वाजेपर्यंत प्रचार होता. तिथं त्यांनी ती पळापळ केली, म्हणजे पळत गाडीत जाणं किंवा पळत हेलिकॉप्टरमध्ये जाणं, अशा पद्धतीचं चित्र देखील आपण माध्यमांच्या बातम्यांमधनं बघितलेलं आहे. इतकी ही निवडणूक या सगळ्यांनी मनावर घेतलेली आहे. आता ही यांनी जर का एवढी, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, मग एवढ्या मोठ्या नेत्यांनी खरंच प्रचारात उतरणं, इतक्या पद्धतीनं प्रचारात येणं हे खरंच गरजेचं आहे का, असा देखील एक प्रश्न आपल्या समोर येऊ शकतो. मग आता याच्यामधल्या काही कारणांमध्ये आपण निश्चित जाऊयात. एक म्हणजे मुळामध्ये आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की 2014 पासून महाराष्ट्रातलं राजकारण हे खूप बदलत गेलेलं आहे. म्हणजे भाजपची सत्ता जशी आली तसं भाजपची सत्ता आल्यानंतर राजकारणाने आता एक वेगळी कलाटणी घेतलेली आहे. राजकारण हे आता मुळामध्ये एक वेगवान झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आधीच्या काळामध्ये जर आपण थोडंसं डोकावलं तर स्थानिक पातळीवर जर आपण बघितलं तर कार्यकर्ते, पदाधिकारी हे एखाद्या पक्षाबरोबर असायचे, पण ते त्यांची कामं करून, म्हणजे कोणी कुणाचे नोकरी, व्यवसाय, धंदे हे सगळं सांभाळून जो फावला वेळ असेल तो वेळ आपल्या पक्षाबरोबर ते द्यायचे आणि पक्षाला मदत करायचे. मग ज्या पक्षाची आपली विचारधारा पटते त्या पक्षामध्ये हे कार्यकर्ते काम करायचे. पण आता ही तशी स्थिती राहिलेली नाही. 2014 नंतर जर प्रामुख्याने आपण विचार केला तर बदल काय झालाय, तर बदल म्हणजे राजकारण आता हे ज्याला आपण म्हणतो ना 24/7, म्हणजे आता हा एखादं म्हणजे पूर्ण वेळ राजकारणाची स्थिती येऊन बसलेली आहे. म्हणजे आता मी फावल्या वेळात राजकारण करीन, मी घरी राहून राजकारण करीन, असं आता राजकारणाची स्टाईल संपलेली आहे, बदललेली आहे. ती आता पूर्ण वेळ झालेली आहे. तुम्हाला पूर्ण वेळ कार्यकर्त्यांमध्ये, रस्त्यावर, तुम्हाला बैठकांमधनं उतरावं लागेल, दिसावं लागेल, तुम्ही लोकांपर्यंत तुमचा कनेक्ट ठेवावा लागेल. इतकं आता हे चक्र वेगवान होऊन गेलेलं आहे. आणि हा सगळा जो बदल आहे हा भाजपची सत्ता आल्यानंतर झालेला आहे. मग हा बदल ओळखलाय कोणी? हा बदल ओळखलाय एकनाथ शिंदेंनी. कारण एकनाथ शिंदेंनी हा बदल केव्हाच ओळखलेला आहे. अगदी 2017 मध्येच जेव्हा ज्या पद्धतीने भाजपची एकूण राजकारण करण्याची पद्धत जी आहे ती एकनाथ शिंदे, तेव्हा ते एक अखंड शिवसेनेमध्ये होते, तेव्हापासूनच एकनाथ शिंदेंनी भाजपाची ही सगळी स्टाईल जी आहे राजकारण करण्याची, ही सगळी बघितली आहे, ती आत्मसात केलेली आहे. आणि आज म्हणून भाजप ज्या वेगाने राजकारण करतोय त्याच वेगाने आपल्याला पळावं लागणार आहे. तरच या राजकारणामध्ये आपण आपला पक्ष, आणि उद्या भविष्यात कधी जर का आपल्याला भाजप बरोबर संघर्ष करायची वेळ आली तर तो वेग तो तेवढाच राहिला पाहिजे. हे देखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनी, स्वतः एकनाथ शिंदेंनी आणि एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी हे ओळखलेलं आहे. आणि म्हणून या आत्ताच्या सगळ्या रणधुमाळीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की एकनाथ शिंदे तर अक्षरशः पायाला भिंगरी लागल्यासारखे पळत आहेत. याला अजून एक बाजू आहे. ती बाजू म्हणजे एकनाथ शिंदे 2022 मध्ये
एक 40 आमदारांचा गट फोडून त्यांनी दुसरी शिवसेना केली, ज्याचं आज मूळ नाव त्यांच्याकडे आलं, धनुष्यबाण चिन्ह त्यांच्याकडे आलं. आज हे जर का आपल्याला टिकवायचं असेल, या लोकांना जर का आपल्याला जोडायचं असेल, कारण जेव्हा ते आले तेव्हा त्यांच्यावर बरीच टीका झालेली आहे. ही टीका त्यांना सहन करावी लागलेली आहे. 50 खोके एकदम ओके याच्यापासून ते अगदी गद्दार इथपर्यंत टीका त्यांनी सहन केलेली आहे. त्यांनी फारसं कधी कशाला म्हणजे उत्तरं देण्याच्या फंदामध्ये पडले नाहीत. एकनाथ शिंदे कायमच म्हणायचे की कामातनं आम्ही उत्तर देऊ. ते काम ते सातत्याने करतायत, त्यांचा पक्ष करताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि मग त्याचेच रिझल्ट जे आहेत ते आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बघायला मिळाले. एक लक्षात घ्या, जसे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून ते भाजप बरोबर आले, त्या एकनाथ शिंदेंना याची पूर्ण खात्री आहे की भविष्यामध्ये उद्या भाजप आपल्याला सुद्धा, आपल्याबरोबर सुद्धा दगाफटका करू शकतो. आणि अशा वेळेला जर आपली क्षमता असेल तरच आपण भाजप बरोबर टिकाव धरू शकतो किंवा भाजप बरोबर संघर्ष करू शकतो. आणि म्हणून तो वेग, त्या पद्धतीचा कार्यकर्त्यांमधला सगळा कनेक्ट हा एकनाथ शिंदे काय म्हणतात त्याला, एकनाथ शिंदे तो करतायत. मुळामध्ये एकनाथ शिंदे हे आनंद दिघे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, यांच्या मुशीतनं तयार झालेलं हे रसायन आहे. आज तुम्हाला सांगतो, बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा शिवसेनेची बांधणी जी केलेली आहे ती महापालिकेच्या माध्यमातनं, सुरुवात कुठनं केली आहे तर महापालिकेच्या माध्यमातनंच बाळासाहेबांच्या शिवसेनेनी आपली सुरुवात केलेली आहे. मग नंतर तो पक्ष वाढत गेला, कार्यकर्त्यांचं जाळं पसरत गेलं. त्यानंतर मग त्यांनी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाग घेतला, मग लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाग घेतलेला आहे. पण सुरुवात जी आहे ती महापालिकांपासून केलेली आहे. आणि एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये आता आपण बोललो तर त्यांची नेमकी उलटी सुरुवात झालेली आहे की एकदमच सत्तेमध्ये एकनाथ शिंदेचा पक्ष आला, मंत्री झाले, त्यांचे आमदार खासदार, आणि स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पण मग हे सगळं जरी मिळालेलं असलं तरीही आपल्याला आपला ग्राउंडमधला जो कनेक्ट आहे, जो आपला मतदार आहे, जो आपला कार्यकर्ता आहे, जो आपला पदाधिकारी आहे, त्याला बांधून ठेवता आलं पाहिजे. त्याच्या संख्येमध्ये आपल्याला वाढ करता आली पाहिजे. आणि म्हणून ही मंडळी सातत्याने प्रचारांमधनं पळताना आपल्याला बघायला मिळत आहे. हा सगळा एक भाग मी जेव्हा तुम्हाला सांगतोय, हा मुद्दामून सगळा मी तुम्हाला विशद करून सांगितला. पण मग दुसरा प्रश्न असा पडतो की महाविकास आघाडी जी यांची खरी स्पर्धक आहे, खरा विरोधक आहे, हा विरोधक मात्र या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये गायब झालाय. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, तो अनिल कपूरचा एक पिक्चर कुठला आलेला होता की तो गायब व्हायचा बघा, मिस्टर इंडिया. तशी मिस्टर इंडिया सारखी अवस्था महाविकास आघाडीची झालेली आहे का, हा प्रश्न. म्हणजे उद्धव ठाकरे मिस्टर इंडिया झालेत का, शरद पवार मिस्टर इंडिया झालेत का, असा प्रश्न आता लोक विचारायला लागलेली आहेत. इतक्या प्रमाणामध्ये हे जाणवतंय की ही लोक मंडळी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, नगर परिषदेच्या, नगरपंचायतीच्या निवडणुकीपासून अलिप्त राहिलेली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा ही भावना त्यामुळे येऊ लागली की बाबा जर आमचे नेतेच आम्हाला बळ देत नसतील तर मग आम्ही तरी लढायचं कुठनं बरं आहे. दुसरा एक प्रश्न असा आहे की या मंडळींकडे जे कार्यकर्ते आहेत, पैसा, शेवटी सगळ्या निवडणुकीची गणितं जी आहेत ही येऊन थांबतात पैशापाशी. तर त्यामुळे पैसा हा एक फॅक्टर त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो. तो जितका महत्त्वाचा असतो तितका आपल्या वरिष्ठ नेत्यांचा, पक्षप्रमुखांचं पाठबळ हे देखील फार महत्त्वाचं असतं. ते या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये आपल्याला अजिबात दिसलं नाही. मी जो पैशाचा विषय काढला की निवडणुकीला पैसा लागतो, हो लागतो. तो आजच लागतोय का, अजिबात नाही. तो यापूर्वीही जेवढ्या निवडणुका झाल्या असतील प्रत्येक निवडणुकीमध्ये पैसा हा लागणारच आहे. आज त्याचं स्वरूप जरा बदललेलं असेल, त्याच्यामध्ये 5पट 10पट वाढ झालेली असेल, पण पैसा हा प्रत्येकालाच लागतो. पण भाजप सुद्धा 2014 पूर्वी विरोधातच होतं. विरोधामध्ये बसून सुद्धा तो पैसा तुम्हाला मॅनेज करावा लागतो. आणि
आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या कार्यकर्त्यांना काही प्रमाणामध्ये तुम्हाला बळ द्यावं लागतं. तसंही होताना आपल्याला दिसलं नाही. आता ही मंडळी काय म्हणतात की सत्तेत असताना ते शक्य होतं. काँग्रेस तर इतकी वर्ष सत्तेमध्ये आहे, तो जो काही सगळा पैसा कधी आज शेवटी प्रत्येक पक्षाला पैसा हा सत्तेत असताना जमवावाच लागतो, ती त्याची गरज असते, कारण पक्ष चालवायचा असतो. तर त्यामुळे सत्तेत असतानाच तो मिळतो असं म्हणण्यात नुसतं म्हणून देखील चालणार नाही आहे. तुम्हाला पैसे स्थानिक पातळीवर त्या पद्धतीने कामं करून तो पैसा आणता आला पाहिजे, हे देखील त्यातलं एक कौशल्य आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात मेख काय आहे, जर आपण उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये विचार केला तर उद्धव ठाकरेंनी असं बहुतेक एक मनाशी खुणगाठ बांधलेली दिसतीये की आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आपलं सगळं लक्ष केंद्रित करण्यापेक्षा किंवा आपली ताकद खर्ची घालण्यापेक्षा किंवा आपला पैसा वाया घालवण्यापेक्षा हे सगळं कॉन्सन्ट्रेशन आपण महापालिकेच्या दृष्टीनं ठेवूयात. त्यातून उद्धव ठाकरेंचं सगळ्यात लक्ष आहे ते मुंबई महापालिकेकडे, कारण मुंबई महापालिकेवरची सत्ता ही उद्धव ठाकरेंना काही केलं तरी टिकवायची आहे आणि त्यासाठी त्यांना हे लक्ष कॉन्सन्ट्रेट ते करत असावेत. हे जरी आपण काही काळ मान्य केलं की हे जरी त्यांचं बरोबर आहे, तरी पुन्हा प्रश्न तोच येतो की जो कार्यकर्ता तुमचा तळागाळा पक्षवाढ कोण करत असते, तर पक्षवाढ हा गावाकडचा कार्यकर्ताच त्या आपल्या पक्षाला त्या गावामध्ये पोचवत असतो, त्या योजना तिथपर्यंत मांडत असतो, लोकांना आपल्यापर्यंत आकर्षित करत असतो. पण जर का तुम्ही तेच कार्यक्रम जर त्यांच्यापर्यंत दिले नाहीत, त्यांना जर का तशा पद्धतीचं पाठबळ दिलं नाही, तर तो कार्यकर्ता देखील मरगळून जाईल आणि शेवटी तो काय म्हणतो की जाऊ देत, या पक्षात जर आपलं काही भलं होणार नसेल तर आपण सत्तेतल्या पक्षामध्ये जाऊ. आणि म्हणून जर का तुम्ही गेल्या 2-3 महिन्यातला जर का एक सगळा काळ आठवला तर तुम्हाला हे लक्षात येईल की अनेक पदाधिकारी, अनेक शहर प्रमुख, अनेक कार्यकर्ते हे एकतर भाजपकडे गेलेले आहेत किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे वळालेले आहेत. आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी खरं तर हा खूप मोठा एक सेटबॅक आहे की ज्याचा विचार व्हायला पाहिजे होता, पण तो दुर्दैवाने या निवडणुकांमधनं दिसला नाही. बरं, उद्धव ठाकरे स्वतः पळू शकत नव्हते, हरकत नाही. आदित्य ठाकरे हे जरी गेले असते तरी आदित्य ठाकरेंची एक क्रेज आहे गावागावामध्ये. आदित्य ठाकरे नुसते एकदा जरी येऊन गेले तरी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला असता, पण तसंही झालेलं नाही. आदित्य ठाकरे कशामध्ये बिझी आहेत, तर मुंबईतल्या कोणत्या मतदारसंघांमध्ये मतचोरीचं प्रमाण, मतदारांमधल्या दुबार यादींचं प्रमाण हे अजून किती आहे याचं शोध घेण्यामध्ये ते व्यस्त आहेत, असं एकूण बातम्यांमधनं सुद्धा आपल्याला कळतं. माझं म्हणणं आहे की नक्की तो शोध घ्यायलाच पाहिजे. एकदा मतदार याद्यांमधले घोळ काय आहेत हे समोर आणलेच पाहिजेत. परंतु केवळ त्याच्यामध्येच अडकून राहण्यामध्ये तरी काय अर्थ आहे? म्हणजे थोडा वेळ तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांसाठी दिलाच पाहिजे, पण तो दिलेला नाही. त्यामुळे तो कार्यकर्ता सुद्धा नाराज आहे. अशी स्थिती आज आपल्याला या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीतनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये तरी म्हणता येईल. मी राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार सुद्धा फिरकलेले आपण बघितले नाही आहेत, सुप्रिया सुळे गेल्यात असं आपण बघत नाही आहोत, पण राष्ट्रवादीच्या बाबतीतला एक सीन पूर्ण वेगळा आहे. तो काय वेगळा आहे, तर राष्ट्रवादीचे तुम्ही कायम जर एक अभ्यास केलात तर त्यांचा गड राखणारे त्यांचे जे शिलेदार आहेत त्यांनी आपल्या गडावर आपला प्रभाव ठेवलेला आहे. म्हणजे निवडणुका कोणत्याही असू देत तर आपला गड राखतात आणि निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला यश मिळवून देतात. त्यामुळे जरी शरद पवार गेले नाही गेले तरी त्यांचे शिलेदार जे आहेत ते तो गड राखतात. त्यातून आपण म्हणतो सहकाराचं जाळं, त्याच्यानंतर सहकार संस्थांचं जाळं, बँकांचं जाळं, आज साखर कारखाने, या माध्यमातून सुद्धा राष्ट्रवादीची एक पकड वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. म्हणून मी राष्ट्रवादीचा जास्त उल्लेख केला नाही. पण आज खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरेंना ही स्पेस भरून काढता आली असती, पण दुर्दैवाने याचा विचार हा उद्धव ठाकरेंकडनं, आदित्य ठाकरेंकडनं किंवा त्यांना सल्ला देणारे जी काही त्यांची एक कोर टीम असेल, कोर कमिटी असेल, यांच्याकडनं होताना तो आपल्याला बघायला मिळालेला नाही. असंच
आपल्याला खरं तर या सगळ्यातनं म्हणावं लागतं. आता दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरे एक नवीन प्रयोग करतायत. राज ठाकरेंना सोबत घेऊन ते महापालिकेच्या निवडणुकांमध्ये उतरण्याचा एक नवीन प्रयोग करतायत की ज्याचे आपण व्हिडिओ सुद्धा करतो, बातम्यांमधनं सुद्धा आपण बघतो आहोत. आणि विशेषतः त्यातून मुंबई महापालिका हे त्यांचं दोघांचंही, दोन्ही भावांचं ते लक्ष असणार आहे असंही त्याची एक चर्चा आहे. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे किंवा आपल्या दोघांची युती याच्यामध्येच तुम्ही पुन्हा अडकून पडणार आहात का? बरं, अडकून पडला तरीही आज युतीच्या बाबतीमधली तरी तुम्ही घोषणा केलीत का? आज 4 महिने झाले, 2 भाऊ एकत्र येत आहेत, 2 भाऊ आता हळूहळू एकत्र एक एक पाऊल पुढे टाकतायत, एवढ्याच चर्चा आहेत. आज 2 भावांची वाढदिवसाच्या निमित्ताने भेट झाली, आज हा भाऊ याच्या घरी गेला. या चर्चेच्या पलीकडे गुऱ्हाळ काही सरकताना आपल्याला बघायला मिळत नाही. हां, आता नाही म्हणायला, काल परवामध्ये यांच्या जागा वाटपाच्या दृष्टीनं काही चर्चा झालेल्या आहेत, पण त्याच्यातही आपल्याला माहिती अशी मिळते, जी काही आपल्या सूत्रांकडनं आपल्याला मिळते, की जवळपास 50 जागांवर राज ठाकरेंनी, ज्या 50 जागा या शिवसेनेच्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत, त्या 50 जागांवर राज ठाकरेंच्या मनसेने आपल्याला या हव्या आहेत अशी मागणी किंवा असा प्रस्ताव हा समोर ठेवलेला आहे. आता जागा वाटपाच्या वरनं सुद्धा सगळंच आलबेल व्हील, याच्यात कुठेही बिनसणार नाही असंही आपल्याला सांगता येत नाही. बरं, त्यातून महाविकास आघाडीची मोठ बांधण्यामध्ये सुद्धा ही लोक आता प्रयत्नशील आहेत की काँग्रेसनी सुद्धा यावं, काँग्रेसनी राज ठाकरेंना ॲक्सेप्ट करावं, आपण सगळे जर एकत्र आलो तर आपण भाजपला हरवू शकतो. मग यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे हे राहुल गांधींशी बोलण्याचा प्रयत्न करतायत. असं सगळं चालू आहे. पण हे सगळं चालू असताना स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांच्या निवडणुका याला तितकंच प्राधान्य द्यायला हवं होतं की जो की तुमचा बेस आहे, जे की तुमचं फाउंडेशन असणार आहे पुढच्या काळामध्ये. तुम्ही महापालिका जिंकालही, पण तुम्हाला जेव्हा पुढच्या काळात 2029ला विधानसभेला सामोरं जायचंय, लोकसभेला सामोरं जायचंय, अशा वेळेला गावागावामधलं तुमचं ग्राउंड, तुमचा कनेक्ट, तुमचा कार्यकर्ता, पदाधिकारी हा तिथे असला पाहिजे, सज्ज असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ती ऊर्जा असली पाहिजे. ही संधी जी आहे, ही संधी कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी गमावली आहे असं मला आत्ता तरी या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून चित्र वाटतंय, किंवा हे माझं स्वतःचं व्यक्तिगत मत असेल की ही संधी चांगली संधी होती. पैसा नाही हे म्हणण्यातही काही अर्थ नाही. आज एक लक्षात घ्या, तुम्ही तो संकल्प मोर्चा काढलात, तुम्ही मतदार यादीतल्या घोळांवर तुम्ही एकत्र आलात, सगळं मान्य आहे. मग तो एक एकत्रपणा तुम्ही का टिकवू शकला नाहीत? तुम्ही जे म्हणता की आज प्रचार दौरे घ्यायला, प्रचार सभा घ्यायला पैसा लागतो, मला असं वाटतं की जर का छोट्या प्रमाणात का विना हे जर का याची बांधणी केली गेली असती, याचा विचार जर केला गेला असता, तर तो शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी निश्चित एक फायद्याची बाजू ठरली असती. पण तसं दुर्दैवाने झालं नाही. आजच्या निवडणुका या पुन्हा एकदा जर आपण म्हटलं तर त्या महायुती म्हणजे सत्तेतल्याच तिन्ही पक्षांनी हायजॅक केलेल्या आहेत. भले ते एकमेकांमध्ये भांडू देत, भले ते एकमेकांच्या विरोधात उभे राहू देत, भले त्यांनी एकमेकांच्या विरोधात या निवडणुका लढवलेल्या असू देत, पुढे जाऊन चित्र काय असणार आहे? हे पुन्हा तिघं एकत्रच येणार आहेत आणि महायुतीचीच सत्ता आणणार आहेत. याच्यात फक्त एकनाथ शिंदेंना याची पूर्ण कल्पना आहे की 2029 पर्यंत असेल किंवा मध्ये आधी कधीही असेल, भाजप आपला हात सोडू शकतं किंवा भाजप आपल्याला टार्गेट करू शकतं आणि यासाठीच एकनाथ शिंदे आपल्या शिवसेनेची भक्कमपणे बांधणी करतायत. आणि तीच संधी जी एकनाथ शिंदेंनी आत्ताच्या या काळात शोधली, ती उद्धव ठाकरेंना सुद्धा शोधता आली असती, ती स्पेस भरून काढता आली असती, या संधीचं सोनं करता आलं असतं. पण तसं होताना बघायला मिळत नाही. हेच त्यातला भाग आहे. तुम्हाला सुद्धा काय वाटतंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.